नमस्कार, मी संजय किनीकर, माहिती अधिकार कार्यकर्ता. आज आपण आलेलो आहेत अक्कलकोट महावितरणच्या ऑफिसमध्ये. एक विषय होता आपला, तिथला मीटरचं बिल संदर्भ, मीटर दुरुस्ती संदर्भ आणि त्याच्यानंतर जे काय मीटरमध्ये येणारी तफावत आणि त्याची कार्यपद्धती. आपण कार्यपद्धती जर बघितली तर साधारणतः नागरिकाप्रती असणारे जे कर्तव्य आहेत, माझ्यासोबत लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे साहेब आहेत, आमचे सहकारी मित्र. तर आज आम्ही फक्त विषय घेतलेला आहे MSCB महावितरण आणि त्यांची चुकीची कार्यपद्धती आणि त्याला ग्राहक कसा त्रासदायक मुवमेंटला जातो त्याची परिस्थिती आता एवढ्यात आलेली आहे. आणि साधारणतः अक्कलकोट तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातून कुठेतरी बसून कोणतरी मीटर बंद करतोय, पण कुठल्या कारणाने झालं ते कारण आपण शोधूया. नागरिकाप्रती असणारं आणि सांगायला गेलं तर जसं आज माझ्या घरातली लाईट खंडित होणार आहे, तर ह्या MSCB वाल्यांनी मेसेज मला पाठवला पाहिजे की आज तुमचा 1 तास लाईट नाही आहे. ग्राहक म्हणून ग्राहकाप्रती असणारे जे कर्तव्य आहेत, मानके आहेत, ती मानके ही लोक पाळत नाहीत आणि कोणीतरी बसून कुठेतरी बंद करतंय म्हणे. ते चूक जरी ह्या नालायक कर्मचाऱ्याची, लोकसेवकाची आहे, तरी देखील तो भोगतो ग्राहक. तर संदर्भी आपण काय करूया, पहिलं बघूया की कशी कार्यपद्धती आहे यांची. ती कार्यपद्धतीच्या रूपाने आपण काम करूया. आणि मला वाटतं 2 डिपार्टमेंट पाडलेले आहेत, 2 साहेब लोक आहेत, एक इकडे साधारणतः 140 गावामध्ये निम्मे वाटून घेतलेले असावेत. आतील सगळे घ्या. सर आपण कर्मचारी आहे. सर आपली ID कुठं आहे? आउटसोर्स. सर मॅम आपण कर्मचारी लोकसेवक, आपली ID नाही आहे. शासन परिपत्रक आहे की आपण गळ्यामध्ये ID घालायला हवं, आज नाही आहे. सर मॅम एक्सक्यूज मी प्लीज, आपण MSCB मध्ये काम करत आहात, तर आपली ओळखपत्र घालणं आवश्यक वाटतं मला. प्लीज कृपया इथून पुढे आपण घालावं, अपेक्षा आहे, विनंती आहे. कारण तुम्ही आमचे भाऊबंधच आहात, आपलेच लोक आहात. कारण ग्राहकाप्रती आपले कर्तव्य जेव्हा चुकतात तेव्हा माझ्यासारख्या माणसाने हे करावं लागतं. हे आमच्या हक्कासाठी आम्ही करतो, कुणाला त्रास देण्याच्या मुवमेंटने करत नाहीये. पण विनंती आहे की आपण घालावं. कारण काय होतं, तुमच्या वेशामध्ये परत कुणी दलाल, कुणी नालायक लोक इथे घुसतील, ते कळत नाही की साहेब आहे का काय आहे. त्यामुळं आपल्याला विनंती करतो की आपण ID घालावे. साहेब आहेत त्यातले, त्यांचा फोन चालू आहे. फोन चालू आहे त्यांचा, एकच मिनिट. साहेब शासकीय कामामध्ये आहे. शासकीय कामामध्ये आता बोलले सर. आत आपण सरांच्या कार्यालयामध्ये आलोय. सर 2 मिनिट मी लाईव्ह देतोय. 1923 शासकीय गुप्ततेच्या कायद्यानुसार लाईव्हला काही प्रॉब्लेम नाहीये आणि ही लाईव्ह घ्यायची वेळ आली आहे माझ्यावरती. कारण आपण एक विषय बोललो होतो, तो तुमच्या संदर्भी नाहीये, कारण तुमच्या विभागात येत नाहीये, तो तिकडच्या विभागात येतो. आम्ही तिकडे जाणार आहे. फक्त काय झालं, ग्राहकाप्रती असणारे कर्तव्य जे आपले SOP पद्धतीने ते होत नाहीत. आता घरातले लाईट जरी बंद करायचं म्हटलं तर 1 तास जरी असला तर तो मेसेज येणं गरजेचं वाटतं, पण येत नाही. पण ज्याचं मीटर बंद केलं जाईल, हल्ली ऑनलाईन मीटरचा विषय आहे. ऑनलाईन मीटरमध्ये माहितीसाठी तुम्हाला बोलतोय, सरांच्या इकडचं काम नाही आहे, ते तिकडच्या आमच्या सरांचं काम आहे. कारण किणीगाव, अक्कलकोट तालुका, तो विभाग त्या सरांकडे, ह्या सरांकडे नाहीये. पण आपण सरांना पण एक विनंती म्हणून आपण बोलतो आहे की सर, जेव्हा समजा एखाद्या ग्राहकाचं एखादा नवीन मीटर घेतला जातो, आता हा झालेली घटना सांगतो, नवीन मीटर घेतल्यानंतर 1-2 महिने त्यांचा लाईट बिल व्यवस्थित आला, नंतर त्यांना ₹60,000 बिल आला. तो मीटर होता MSCBचा, तो त्यांचा नाही. कारण तुम्ही भाडे घेताय म्हणजे तो मीटर तुमचा आहे, आमचा नाहीये. आणि त्या मीटरमध्ये काहीतरी फॉल्टी होतं, ते फॉल्टीचं मीटर काढण्यासाठी आम्हाला 9 महिने लागले. तसं बघायला गेलं तर दिवसाला ₹50, ₹150 XYZ नागरिकाचे जे काही रूल्स आहेत, मानके आहेत, SOP आहे आपला, त्या पद्धतीने दंड त्यांना मिळाला हवा. तो विषय त्यांनी परत तक्रार करून वगैरे करायला पाहिजे. पण तुर्तास आम्ही काय केलं होतं, ती तक्रार तुमच्याकडे आणली होती की सर 60,000 बिल आलेलं आहे. तर 60,000 बिल हा 00 व्हायला, तुमचं मीटर फॉल्टी निघाला, दुरुस्त व्हायला 9 महिने लागले आम्हाला. 9 महिने झाल्यानंतर आमच्याकडे काय झालंय, परत सगळं व्यवस्थित बसवला गेला. 1-2 महिने बिल व्यवस्थित आलं. त्याच्यानंतर सुरक्षा ठेवच्या नावाखाली ₹7,100 असं बिल आलं.
आणि ते मी तुमच्याकडे मला वाटतं सरांना पण घेतलं, त्या सरांना पण घेतलं, सर अशी चूक आहे आपली आणि ही दुरुस्ती व्हावी म्हणून मी विनंती केली होती दोन्ही साहेबांना. तर त्याच्यानंतर साहेबांनी मला सांगितलं होतं की किनीकर साहेब खरंच हा विषय चांगला आहे आणि बऱ्याचशा ग्राहकांचा विषय आहे, तेव्हा साहेबांनी संबंधितांना फोन करून सांगितलं आणि आपण करू. त्याच्यानंतर जवळपास 6-7 महिने गेले. 6-7 महिन्यामध्ये ते काम झालेलं नाहीये आणि त्याच्यानंतर एक दिवस असा येतो डायरेक्ट कोणीतरी कुठंतरी बसून तो मीटर बंद करतो. चुकी कुणाची होती? चुकी होती एमएससीबीची. तक्रार केल्यानंतर मीटर लगेच नेलं पाहिजे, त्याची दुरुस्ती केली पाहिजे. काही असू दे त्याचा विषय, फॉल्टी असो अथवा काही असो, ऍज पर कायद्याप्रमाणे ते सगळं दुरुस्ती होणं गरजेचं होतं. पण 9 महिने वेळ गेला पहिल्या गोष्टीला. ते 9 महिन्यानंतर झाली ती दुरुस्ती, तुमच्याकडून झाली, आमच्याकडून झाली, तक्रार केलेली की तोंडी सगळं झालं. पण नंतर आफ्टर ऑल परत त्या ह्याला सुरक्षा ठेव. आता सुरक्षा ठेव 7,100 एका नवीन मीटरला येणं म्हणजे हे चुकीचं आहे. कारण इतरांना त्या पद्धतीने जुने लोक आहेत त्यांना पण तेवढी आलेली नाही. अशा खूप काही चुकीच्या जे बिल्स आहेत ते सुरक्षा ठेवच्या नावाखाली की दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. म्हणून तुमच्याकडे एवढंच मागणं आहे. तुमच्याकडचं तो प्रकरण असल्याने मी तुम्हाला काही जास्त बोलू शकत नाहीये सर. पण भविष्यात ही चूक तुमच्याकडून पण होऊ नये. कदाचित आपल्या निम्म्या तालुक्यामध्ये नक्कीच काही आपल्या जरी असेल तर बिलाच्या चुकी किंवा दुरुस्ती करण्यासाठीच आपण आहे. आपल्या शेवटी चुकीचं निरसन हे जेव्हापर्यंत ग्राहकाला आपण समजून सांगत नाही ते आपण सोडू शकतो. ग्राहक समाधान झाल्याशिवाय मलाही ते जस्टिफाय होणार. आणि चुका सर घडतात, सिस्टीम आहे, सिस्टीम इम्प्लिमेंट करताना चुका आहेत, तांत्रिक गोष्टी असतात आणि ते बदल करायचं आपण बिल दुरुस्तीचे मॉडेल ठेवतो. आणि भोग असं भोगावा लागतो सर. जी चुकी एमएससीबीच्या लोकसेवकांची आहे पण अंधारात बसली ती एक म्हातारी, ती तिची चूक नव्हती. आम्ही तुमच्या पुढेच सांगितलं होतं दोन्ही अधिकाऱ्यांच्या पुढे, सर जोपर्यंत सुरक्षा ठेव हा व्यवस्थित कायदेशीर येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही. सुरक्षा ठेव योजना आली आहे का यांच्याकडे? सुरक्षा ठेव तो जो आहे तो विषय त्यांचा आहे. दर वर्षाच्या याच्यानुसार त्यांनी ते काही रक्कम ठेवली जाते, पण ती पण चुकीची रक्कम आकारणी झाली होती. त्याच्यासाठी आपण डिस्कस केला होता पण तो वेळेत झाला नाही. 7-8 महिने त्या गोष्टीला लागले. 7-8 महिन्याचा त्यांचा बिल थकीत राहिला. थकीत राहिल्यानंतर त्यांचं ते मीटर बंद करण्यात आलं. पण चुकी ही होती महावितरणातल्या कर्मचाऱ्यांची. बरोबर. आणि भोगावं त्यांनी लागतं जर ग्राहकाला. त्यांनी जर केलं असतं वेळेत तर कदाचित बिल भरले असत्या त्यांच्या ते XYZ. ही गोष्ट पण आज करायची गरज पडली नसती. पण हे सगळ्यांना कळावं या दृष्टिकोनातून आपण आज हे एक छोटासा माझा जो पेज आहे पेजला इतर नागरिकांना पण कळावं ह्या हेतूने आम्ही लाईव्हच्या माध्यमातून आणि लाईव्ह करण्याचा अधिकार आम्हाला सगळ्यांना आहे, कायद्यातूनच आहे. त्याबद्दल का वादविवाद नाही. आणि सर आमचे नेहमीच सहकारी राहिलेले आहेत. तर विनंती करतो सर, जे ग्राहक आहेत तिथून पुढे त्या ग्राहकांना आता तुम्ही डायरेक्ट अंधारात ठेवताय, बंद करताय, पण हजारो वेळा दिवसातून 24 तासातून लाईट जाते आमची, तेव्हा मेसेज तुमचा येत नाही. तेव्हा तुमचा काय विषय होतो, आम्ही खूप सुंदररित्या सर्वांना सेवा पुरवतो, पण गावात हजारो वेळा लाईट बंद चालू होती, तेव्हा देखील मेसेज यायला पाहिजे. आता बंद करण्याचा नोटीस तुम्ही मोबाईलवर दिलाय, त्या म्हातारीचा मोबाईल नंबरच नाही हो, अडाणी म्हातारी आहे ती. माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः पूर्तता करून लाईट 1 मीटर घेऊन दिला होता आणि त्याला नंबर माझा टाकला होता. तिच्याकडे मोबाईल पण नाहीये. आणि नोटीसची पद्धत आहे ती हार्ड कॉपी ऍज पर आता तुमचा तो नाहीच आहे. तुमचा जो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला आहे की त्यांच्यापर्यंत हार्ड कॉपी गेली पाहिजे. पण इथं चुकी आपली असताना देखील भोग त्यांना भोगावा लागतो. हा मेन पॉईंट आहे सर. विनंती करतो की तुमच्या हद्दीमधली जे काय अशी प्रतारणा होत असेल, अशी काही घटना होत असेल तर मी आपणास एक नागरिक ग्राहक म्हणून विनंती करतो की आपण स्वतः असं कुणाला होऊ देऊ नये आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही वरिष्ठाकडे पूर्तता करावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि धन्यवाद सर. थँक्यू सर. नेहमीच सरांचं सहकार्य आहे आणि इथून पुढे नागरिकाप्रती ग्राहकाप्रती राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. आणि ते आयडी सगळ्याला थोडंसं बंधनकारक केलं तर बरं राहील, कारण ओळखायला येईल ना आपल्याला सर बरोबर ना. आपली जे काय आता सर आयडी घातलेत हे तर अधिकारी आहेत. नाही नाही शासनाचा परिपत्रक आहे. दर्शनी भागावर आयडी असेल लावण्यात यावं. बाकीचे लोक आयडी घातले. काय होतं इथं, कर्मचारी कोण आहे आणि कोणी कोटेशनचं दलाल भरायला आलेले असतात, कोणी काही उद्योग करायला आलेले असतात. ते ग्राहकाची पिळवणूक आहे एक प्रकारची. अधिकारी जे आहेत ते कळले पाहिजे. नालायकांचं नको आम्हाला, पण अधिकारी कळले पाहिजे ही अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या गळ्यात जर आयडी असलं तर नक्कीच ते शंका निसर्गाला डायरेक्ट वेळ मिळाला. एवढं तुमच्या कक्षेत आदेश काढावा, तुमच्या सूचना काढावा. ओके, थँक्यू सर. बाय. आता हा डिपार्टमेंट आहे जिकडे आमची घटना घडलेली होती, त्या घटनेचं डिपार्टमेंट आहे. नमस्कार.
इथली कार्यपद्धती चालू आहे. सर तुम्ही कर्मचारी आहे तिथले? कंत्राटी आहेत का काय? अप्रेंटिसला आयडी आहे का नाही? नाहीये का? ठीक आहे, काय हरकत नाही. सर आपण आउटसोर्स आहे का? नो प्रॉब्लेम, ठीक आहे, काय हरकत नाही. पण आउटसोर्स वाल्यांना पण आयडी बंधनकारक करा. तुमच्याकडे कोण येतं कोण जातं आम्हाला माहित नाही. या इकडे. अरे नमस्ते. सर आपण MSCBचेच लोकसेवक आहात. सर आपल्या गळ्यात आयडी नाहीये. प्लीज कृपया विनंती करतो आयडी घाला, कारण कळत नाहीये आम्हाला की कोण अधिकारी आहेत आणि कोण काय आहे. तांत्रिक विभाग महावितरण. आता हे ऍडम साहेबाचं केली. आज आम्ही सरांकडे आलेलो आहे. सर प्रथम तर तुम्हाला सांगतो की 1923 शासकीय गुपितेनुसार प्रतिबंधित क्षेत्र नसल्यामुळे आम्ही लाईव्ह करतो आहे. कारण एक विषय घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे त्या विषयाच्या माध्यमातून. त्यामुळं तुम्ही काय असं त्रासून जाऊ नका. आम्ही त्रास देण्यासाठी नाही आलो, नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आलेलो आहोत. तर एक विषय असा होता की आम्ही नवीन मीटर घेतला. आम्ही म्हणजे एक ग्राहक नवीन मीटर घेतला. त्यानंतर 2 महिने व्यवस्थित चाललं. 60,000 बिल आलं. त्या बिलाचं आपण पूर्ण पूर्तता मायनस करायला 9 महिने आपल्याला लागले. त्याच्यानंतर आपण ते करून घेतलं आणि परत 1-2 महिने बिल चांगला आला. त्याच्यानंतर सुरक्षा ठेवच्या नावाखाली 7,100 काहीतरी ती अमाऊंट झाली. त्याच्यानंतर मी आपल्याकडे आलो. संबंधित त्या डिपार्टमेंटच्या पण साहेबांनी तुम्ही आम्ही जे काय तुमचे IT वगैरे जे काय आहे त्याला संपर्क साधला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं, साधारणतः 6 ते 7 महिने आपल्याकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. आणि ह्या कारवाईनुसार साहेब त्या म्हातारीच्या घरात डायरेक्ट अंधार करण्यात आला. चुकी प्रथमतः चुकी म्हणतो मी की ह्या कार्यालयीन चुकी होती, तो संबंधित अधिकारीची चुकी होती की त्यांनी वेळेत ते काय करणं गरजेचं होतं, त्यांनी केलं नाहीये. मीटर हे आमचं नसून मीटर हे तुमचं आहे, कारण आम्ही त्याचं भाडं भरतोय. आम्ही ग्राहक आहोत. मग ती मीटर चांगलं आहे वाईट आहे, बिल चांगलं कॅल्क्युलेट करतंय नाही करतं, हे काम तुम्ही तपासण्याचा अधिकार हा तुमचा आहे आणि तो तुम्ही करावा. आणि मला वाटतं SOP नुसार 4 दिवस काहीतरी लागतात त्याला. पण 9 महिने आपले गेले का? 9 महिन्याचा मानसिक त्रास, 7 वेळा येणं जाण्याचा त्रास आणि तुमच्यापर्यंत तुमचा वेळ बी घेतला. 9 वेळा वेळ घेतला. 9 वेळा वेळ म्हणजे अधिकाऱ्यांचा पण वेळ एक कारणामुळे वाया जातो. जी संबंधित स्टेप आहे, लाईनमन असतील, JE असतील आणि अधिकारी असतील, प्रश्न सुटत नसल्यामुळे तुमच्यापर्यंत यावं लागलं. ऑनलाईन तक्रारी ऑफलाईन तक्रारी आम्हाला कराव्या लागल्या. 9 महिने लागले. आणि दुसरी गोष्ट, एखाद्याच्या घरातलं लाईट बंद करावी लागत आहे की बिल न भरल्यामुळे. पण सुरक्षा ठेव क्लिअर झाल्यानंतर सर मी बिल भरतो असं मी आपल्याला सांगितलं. बिल यायला आपला सायकल पिरियड आहे 1 महिन्याचा. 1 महिना हा लय झाला त्यांना, पण झालं नाही. 6-7 महिने झाले सर, त्याच्यावर कारवाई नाही झाली आणि त्या बिचारीला अंधारात बसावं लागलं. आणि 4 दिवस अंधारात बसली. आता मी पण जरासं माझ्या स्टडी टूरच्या निमित्ताने बाहेर होतो म्हणून आज यायला उशीर झाला. आणि त्याच्यानंतर मी संबंधित साहेबांचा जेव्हा फोन आला, मी लाईनमन साहेबांना केलं की सर ते सरांकडे थांबलेला विषय आहे आणि आपण निर्देशना सांगून दिलेलं आहे पुरावे निश्चित. किती चुकीची पद्धत होती. अशा अनेक लोक असतील, तालुका जिल्हा महाराष्ट्र राज्य. एक नवीन जी काय प्रणाली येते तेव्हा त्या प्रणालीचे चांगले वाईट परिणाम असतात. त्यानुसार ही एक आपण फाइंड आउट साठी दिलेली आहे, पण ते झालेली नाही. आणि साहेबांना सांगत करावं आणि लाईट बिल आम्ही भरूनच घेऊ, भरायला तयार आहे. पण ती झाल्याशिवाय साहेब म्हणले की साहेब ते भरल्यावर क्लिअर होतं. JE साहेब मी म्हणलं ठीक आहे, मी भरलो, सुरक्षा ठेव मध्ये गेलं आणि ग्राहकाचं बिल तसंच राहिलं तर त्यांनाही ह्याबद्दल कन्फर्म नव्हतं. मग मी त्यांना म्हणलं साहेब म्हणलं तुम्ही भरा बिल, मी तुम्हाला देतो. ते काय व्याज दर असेल काय असेल ते सगळं व्यवस्थित तुम्हाला देतो, पण मला पावती ही ओके हवी, कारण चुकी ही तुमच्या डिपार्टमेंटची आहे. तुम्ही जर वेळेत काम केलं असतं तर कदाचित ही वस्तू काय झालं होतं, क्वालिटी बिल गेलं होतं. क्वालिटी बिल गेलं होतं. क्वालिटी बिलाच्या अनुषंगाने सिक्युरिटी डिपॉझिट वाढवून आले होते. ती चुकीचीच होते ऍक्च्युली. क्वालिटी बिल दुरुस्त केलं. मग त्याच्यानंतर आपण काय केलं, सरांचा मला जेव्हा फोन आला, ऑटो डिस्क्रिप्शन ही मीनवेल आता आली, 18 तारखेपासून आली. तोपर्यंत त्यांचे आपण डिस्कस आपण हिने जेव्हा भेटले होते सर आपल्याला, तेव्हा आपण डिस्कस केला नव्हता. चालू बिल त्यांच्याकडे भरून घेतलं होतं, पण डिपॉझिट ठेवा म्हणलं होतं आपण, कारण डिपॉझिट चुकीचीच होती.
चुकीच होती. पण जेव्हा ऑटो डिस्कनेक्शन प्रकार झाला मग तेव्हा त्याला सोल्युशन मिळालं. सरांनी मला फोन केला, लगेच आपण ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये सरांना पण तुम्हाला दाखवलं, त्यांना हो. पाठवलं. मग आपण हेड ऑफिस कडनं स्पेशल परमिशन घेतली त्याची की ते मुळातच चुकीचं बिल होतं. दुरुस्त केल्यानंतर आपण जेव्हा बिल दुरुस्त करतो तेव्हा सिक्युरिटी डिपॉझिटला दुरुस्त करायची परमिशन नसतात आम्हाला ह्या लेवल. मग परत आम्ही त्यांना मेल टाकला. मेल टाकून ते आमच्या ए मॅडमनी सिक्युरिटी डिपॉझिटला पण त्यांनी हे करून घेतलंय, हप्ता करून घेतलंय त्यांनी, म्हणजे हे करून घेतलं, वेविंग करून घेतलंय. त्याच्यानंतर ते मग ते सुरू झालं. असं सर पण मला आयडिया सांगायचं क्लिअर नव्हती तेव्हा डिपॉझिट, सिक्युरिटी आणि डिपॉझिट. मला सांगायचं तात्पर्य काय आहे की ती घरात एक म्हातारे 1-2 बल्ब वापरती, 60,000 बिल येणं हे चुकीचं होतं. फॉल्टी मीटर आहे पण ती वेळेच होणं गरजेचं होतं. ते नाही झालं. 9 महिने चुकी महावितरणाची ही तरी सिद्ध आहे. त्याच्यानंतर दुरुस्ती आम्ही विनंती केली, सरांना लेखी दिली, पण तिथं पण झाली नाही. चुकी महावितरणाची. पण अंधारात ही बाई 800 रुपये बिल आलं, 200 रुपये बिल आलं भरायला तयारीच होती. पण सुरक्षा ठेवच्या नावाखाली मी स्वतः सरांना सांगितलं होतं, सर जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही. पण आता त्या लोकांना काहीच नाही की डायरेक्ट 600+ मीटर बंद झालेले आहेत आपले. आणि 600च्या पुढे एखादा झिरो चुकीनं वाढला का काय असं नाही. नाही सर, मीटरच पडतो. तो फॉल्टी मीटर होता. मीटरच पडतो. ही झाली. ते आपण मीटर दुरुस्त हे करत, आजीला 60,000 बिल. ऐका ना, ते दुरुस्त करण्यात आले. बिल दुरुस्त करण्यात आलं, नाही. परंतु सुरक्षा ठेव. सुरक्षा ठेव जी होती ना त्यात वाढलेल्या बिलावरती सिक्युरिटी डिपॉझिट आली होती. ती चुकी. रेग्युलर बिल असतं, त्यांचं रेग्युलर बिल एवढंच त्यांची सिक्युरिटी डिपॉझिट येत असते. त्यातलं जर काय, आणि आता कसं आमचं सिक्युरिटी डिपॉझिटचा नवीन रूल कसा आलाय, ग्राहकाने समजा 2 महिने बिल नाही भरले तर त्याच्या सिक्युरिटी डिपॉझिट मधून आम्ही ते बिल वरती करून घेतो आणि पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा बिल येतं तेव्हा सिक्युरिटी डिपॉझिट भरायला लागतं कंपल्सरी. सिक्युरिटी डिपॉझिट भरून घेतो. बरोबर. सिक्युरिटी डिपॉझिट का भरून घेतो आपण? समजा आता कसं, काही लोक भाडेकरू असतात, काही लोक मालक असतात. आपल्याकडे आता आपण भाडे करू देतो, मालक असतो आपण कन्सेप्ट आपल्या एमएससीबीत आता आली आहे. तर आपण डिपॉझिट का भरून घेतो? तर समजा त्या ग्राहकानं बिल थकवलं आणि त्याला 2 महिन्यापर्यंत थकवलं, 2 महिन्यानंतर आपण आपल्याला राहिलेलं एमएससीबीचं बिल जेवढं असेल त्याच्या समजतं तर आमचं व्याज असतं वार्षिक. त्या रकमेतनं आमची जेवढी थकबाकी त्यांच्याकडे आहे विजेच्या बिलापोटी ती रक्कम मी वजा करून घेतो आणि पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा बिल देतो तेव्हा ते परत डिपॉझिट, आमची जी कमतरता झाली ते डिपॉझिट आणि चालू बिल असं 2 बिल देतो. सर तात्पर्य असं आहे की एमएससीबी महावितरण ही वेळेत काम करते का? पहिली गोष्ट. डिले होतो सर, मी मान्य करतोय, डिले होतोय. दुसरी गोष्ट, नाही, नाही, नागरिकाप्रती जे मानक आहेत स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर नुसार आपण काम करताय का? आपण नाही करत आहे. त्याचे पुरावेच माझा हा प्रकरण आहे. कारण काय आहे त्याच्यामध्ये, सुरक्षा ठेव तुम्ही ठेवून घेताय, त्याच्यानंतर जी व्याज त्या ठेवीची आम्हाला होता निर्देशनानं आणून दिलं. पण ह्या घटल्याला 9+6-7 महिने म्हणजे साधारणतः 15-16 महिने हे त्यांचा एक नागरिक म्हणून, ग्राहक पंचायतचा कार्यकर्ता म्हणून. पण आपल्याला ती भूमिका नाही करायची. आपल्याला हे जे होणारे चुकी आहेत आणि तुमच्या जे काय खाली वायरमन, लाईनमन आणि ही जी प्रोसेस आहे सर, कित्येक खांबाला वेली अशा चढून डिझाईन झालेले आहेत ते तोडत नाहीत. जेव्हा काही वर्किंग अवर्स तुम्ही त्यांना काढून देता, जेव्हा 33 केवी बंद करून मेंटेनन्सचा वेळ दिला जातो तेव्हा प्रॉपर्ली होत नाही. झोपा काढतात ती लोक. काही ठिकाणी तर पत्त्या खेळत होते. माझ्याकडे अजून बी पुरावे आहेत पण मी निर्देशाला सांगलेलं नाहीये. 33 केवी अधिकाऱ्याला कळलं पाहिजे ना सर. आणि काय होतंय, तुम्ही ज्यासाठी घेताय तेव्हा पण मी मंत्रालय स्तरावर केला होता की दर आठवड्याला 33 केवी बंद केलं जायचं. सर दर आठवड्याला 1 दिवस, 5 आठवडे एका महिन्यात असतात, 12 महिने असतो तर 1 दिवस म्हणल्यानंतर किती दिवसाचा? साधारणतः 5 दिवस एका महिन्यातले 12×5 = 2 महिने लाईट ही मिळत नाही शेतकऱ्याला मेंटेनन्सच्या नावाखाली. पण मेंटेनन्सच्या नावाखाली तुमचे कर्मचारी काय करतात? काम करतात नाही करतात हे तुम्ही बघावं अशी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, ते सक्षम आहेत. जेव्हा तलाव आहेत आपले, पाझर तलाव आहेत, त्या तलावाला तुम्ही मोटरीचे अलाव केलेले नाहीये. तिथं 5 HP 10 HP मोटरी पडायला लागल्यात. आम्ही संदर्भी तेही सांगितलं लोक तुमच्या संबंधितांना की बाबा शेकपीर तलाव आहे माझ्या किणी गावामध्ये, तिथं 1, 2, 3 लोक मोटरी टाकून पाणी, त्याचा ध्येय दृष्टिकोन आहे की शेतकऱ्याचा फायदा पाहिजे. तर पाणी उपसा आता चालू झाला बेकायदेशीर. एकतरी ती बेकायदेशीर यंत्रणा आहे. लाईट कनेक्शन कायदेशीर नाहीये, ती तिथं कारवाई ही होणं बंधनकारक आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गावामध्ये जी वेल्डिंग व्यवस्था आहे सगळे बायपास आहेत. सगळेच. मी स्पष्ट सांगतो आपल्याला, आपले कार्यपद्धती चुकी आहे. आपण जर एखाद्या म्हातारी वगैरे नाईलाज एखादा गरीब लोकांना जर अंधारात असं कुठेतरी बसवत असाल तर ही दुसरी बाजू तुमच्या कामाची. तुमचे अधिकारी वर्ग, तुमचं कर्मचारी शॉर्टेज हा तुमचा विषय आहे, तो माझा विषय नाही. मला माझ्या हक्काचा विषय आहे, अधिकाराचा विषय आहे की सर
ही जी ग्राहकाप्रती असणारे कार्यकर्तव्य मानके तुमचे आहेत ती त्या पद्धतीने होत नाहीये, ती व्हायला हवी. दुरुस्ती लवकर व्हावी, त्याच्यानंतर जे कामकाज आहे ते लवकर व्हावं. माझ्यासारखा एखादा अभ्यासू माणूस असतो की प्रत्येक ह्याला पुरावा घेऊन तुमच्याकडे येतो, तरी देखील होत नाही, तर सामान्य नागरिकाची काय आहे? आज तुमच्याकडे येण्याचं तुमची कार्यपद्धती खूप मोठी चुकती आहे म्हणून मला सांगायचं नाहीये. आज व्यवस्था चांगली आहे, लाईट मिळते, पण त्याच्यामध्ये सर जसं तुम्ही SMS पाठवून लाईट बंद केला तसं माझ्या गावात 100 वेळा लाईट जाते, 100 वेळा SMS येतात का सर? त्याचं तर काय विश्वास असेल जर आपण जेव्हा नोटिफिकेशन देतो किंवा आपण मध्ये तेव्हा सगळ्या ग्राहकांचे मोबाईल नंबर घेतले जातात. काहींचे मोबाईल नंबर आता चुकून म्हणजे काय सिम चेंज करतात हे करतात. नाही सर, माझं आहे ना, माझं चालू आहे. हो. पण मला तरी यायला नाही ना. तुमच्या बिलाला जर नंबर अपडेट असेल तर आउटेज सर, आम्ही आउटेज जेव्हा पण मी ऑनलाईन तुमची चुकी भरतो, आउटेज जेव्हा आम्ही ऑनलाईन भरतो तर ग्राहक आउटेज अप्रूव्ह झालं तर प्रत्येक ग्राहकाला उद्या लाईट जाणार हे मेसेज येतच. आता फॉर सर- एक्झाम्पल आता मी सोलापूरात राहतो, सोलापूर घर आहे माझं, मला मेसेज येतो. प्रश्न कुठे येतो? हेड ऑफिस आमची जी